त्यानंतर आम्ही गेलो तिथं. ते लोक, मी जायच्या अगोदरच त्यांना एक विमान ऍडजस्ट केलं होतं राज्य शासनाच्या माध्यमातून, किंवा शिंदे साहेबांनी त्यांना मदत केली होती विमानासाठी. तर ते गेले आणि अगदी शेवटचा महाराष्ट्रातला पर्यटक, शेवटचा बरं का, म्हणजे मी जरी आळंदी मातोबाच्या लोकांसाठी गेलो होतो तरी तिथं जवळजवळ 10 ते 12 विमानं करून आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना तिथं आले. त्याचे मध्यंतरी व्हिडिओ व्हायरल झाले होते की अगदी लोकांना त्यांचा पुनर्जन्म मिळाल्याची भावना होती. लोक अक्षरशः आमच्या पाया पडत होते, परंतु कृतज्ञ भावनेने आम्ही त्यांचा पाया पडून घेत नव्हतो, कारण ते आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडलं. आणि शेवटच्या विमानामध्ये आम्ही परत डायरेक्टली दिल्लीवरून कनेक्टिंग फ्लाईट होत्या, कारण काश्मीरवरून दिल्लीला आलो, दिल्लीवरून बाकीचे लोक मुंबईला गेले, मंगेशजी वगैरे, आणि आम्ही परत तिथं आलो आणि तिथून परत दुसऱ्याच्या घरी आलो. काही नाही, घरच्यांनी आता कौतुकच केलं. आता ठीक आहे, झालं, गेले लोक आले, तुझी सुरक्षित आलं, त्यामुळे घरच्यांनी कौतुक केलं. आणि घरच्यांनी थोडस एक ही भावना होती की बाबा 2015चा जो किस्सा सांगितला वैद्यकीय क्षेत्रातला, की बाबा गेला आणि कोणाला तरी ₹1.5 ते 1.5 लाख मिळाले, त्यामुळे घरच्यांना वाटलं हा गेला म्हणजे काहीतरी करूनच चांगलं काहीतरी काम करून येईल. आणि त्या पद्धतीने आम्ही पेहलगामच्या सुद्धा मिशन मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि कुठलाही ₹1 सिंगल खर्च न करता फुकट सगळ्या लोकांना आपण शिंदे साहेबांच्या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी नेऊन सोडायचं. आणि या सगळ्या मोहिमेत तुमचा हात लागला. थोडस आता क्या बात. फुला फुलाची पाकळी. आपण मिडासची संकल्पना आपल्याला माहित आहे की मिडास नावाचा राजा होता की तो ज्या गोष्टीला हात लावायच्या त्या गोष्टीचं सोनं होतं. असाच एक समाजकारणी, असाच एक उद्याचा राजकारणी आज माझ्या स्टुडिओमध्ये बसलाय आणि त्याने ज्या ज्या मिशनला हात लावलाय, ज्या ज्या ठिकाणी हात लावलाय, तिथं हा माणूस सोनं घेऊन आलाय, तिथं हा माणूस यश घेऊन आलाय, तिथं हा माणूस लोकांचे आशीर्वाद घेऊन आलाय. म्हणजे थेऊरच्या कानाकोपऱ्यापासून मुंबईपर्यंत असेल आणि मुंबईपासून थेट काश्मीरपर्यंत असेल, जिथपर्यंत हा माणूस रात्र अपरात्र बघत नाही तिथपर्यंत हा माणूस धडपड करत राहतो, सर्वसामान्य माणसांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत राहतो. हाच माणूस उद्या तुमच्याकडं विश्वासाने, हक्कानं तुमची मदत मागायला येणार आहे. तर तुम्ही ठरवायचंय की अशी माणसं सत्ता नसताना किंवा एक साधा युवक असताना या गोष्टीने धडपडतात, ही माणसं जर खुर्चीवर बसली तर काय पद्धतीने काम करतील, यांचं विजन काय असेल आणि यांची तुम्हाला मदत करण्याची ताकद कितपत वाढली असेल. आता विवेकानं विचार करण्याची वेळ आपली आहे.